संभाजीनगर जिल्ह्यातील घृणेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी अनेक समस्या पाहायला मिळाल्या. या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा अडथळा निर्माण करणारा रस्ता पाहायला मिळतो आहे. रस्त्याची दुरावस्था, त्याचबरोबर वाहनतळ सुद्धा व्यवस्थित नसून वाहनतळाच्या ठिकाणी अनेक खाणीचं साम्राज्य, त्याचबरोबर वाहन आणत असताना राज्य महामार्गावर त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अतिक्रमण असल्याने इजा करणाऱ्या वाहनाला मोठा अडथळा निर्माण होताना पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर मंदिर संस्थान यांच्या जागेवर मोठं अतिक्रमण पाहायला मिळतं आहे. यामुळे भाविकांना इजा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. तरी मंदिर या ठिकाणी कोणतीही भक्तांसाठी सुखसुविधा पाहायला मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासाठी मंदिर संस्थान समितीचे ट्रस्टचे उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 7 वर्षांपासून मंदिर संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला, त्याचे काम 7 वर्षांपासून प्रगतीपथावर असल्याचं सांगून उडवाउडवीची उत्तरे ते दिशाभूल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे मराठवाड्यातील 3ऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग असून या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठलीही सुखसुविधा, महाप्रसाद नसल्यामुळे या ठिकाणी जमा होत असलेल्या भाविकांच्या देणगीतून निधी कोणाच्या घशात जात आहे हे पाहणे अवघड झालं आहे. आणि याचबरोबर मतदारसंघाचे दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता असलेले भाजप त्याचबरोबर या मतदारसंघाचे दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता असलेले भाजप सत्ताधारी प्रशांत बंब यांचे मात्र या ज्योतिर्लिंगाकडे दुर्लक्ष असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केवळ दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. श्रीहरी अंबोरे पाटील, मराठवाडा संपादक प्रतिनिधी. त्यांची पूर्ण लाईन असल्यामुळे सरळ पुण्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी नाही. आणि जे बी काही आता निघून घेतला याचा समजा तर साधारण बाहेर 15-20 रुपयाला मिळतो, इथे मला ते 30 रुपयाला मिळतो. म्हणजे अशी अडवणूक करतायत. म्हणजे भाविकांची सुद्धा या ठिकाणी लूट होते. त्यावेळेस बाहेर स्टॅम्प होतो नाही इथे. आता मी ऐकलं की कन्फर्म माहीत नाही मला की 800 कोटी काहीतरी पास झालेला, तो 800 कोटी गेला. त्या हिशोबाने जर बघितलं. आणि दुसरी एक गोष्ट आठवली मला दर्शन करताना, मला माहीत नाही शास्त्र मार्गाने आलो आणि पुढे वेरूळ जो काही ॲरो दाखवलेला आहे तिथनं मी जेव्हा गाडी टाकली तर अक्षरशः ती गाडी माझी खाली करत रस्त्याची सुविधा नाही आहे. गाडी चालवताना गाडी चालवताना त्रास झालेला आहे मला. त्यानंतर मी पुढे आलो पाहिजे तर एवढे व्यवस्था नाही, एवढे 200 किलोमीटरच्या अंतरावर. आणि मी पार्किंगला गाडी लावली आहे, तिथे 30 रुपये त्यांनी मागले पार्किंगसाठी. पैसे घेतले ठीक आहे, घेतले ते कामासाठी त्यांनी भेटलेले असते. पण मला त्या गाडीला काही व्यवस्था पाहिजे, सावली पाहिजे. म्हणजे मी दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मला ते मंदिराचं दर्शन घेतलं. असं काय म्हणते मला माहीत नाही. पण हे आतापर्यंत जे काही छोट्या मोठ्या मंदिरात गेले तर पहिले मी महादेवाचं दर्शन घेऊन महादेवाच्या दर्शनासाठी. या मंदिरामध्ये 12वे ज्योतिर्लिंगमध्ये सोमेश्वरमध्ये पूर्ण ज्योतिर्लिंग हे सर्व ज्योतिर्लिंग घेतल्यानंतर या 12वे ज्योतिर्लिंग जर गेलं नाही तर कुठल्याही ज्योतिर्लिंगचं पुण्य लाभत नाही असं मला पण आलेलं आहे. छोटं बाळासाहेब तीर्थाचं आहे. या मंदिर संस्थेचं याच्यामध्ये करण्यासाठी बाळाला कुठलीही सुविधा नाही दिसते मला. महाप्रसादाला आतून आलेलं आहे, स्तनपानासाठी व्यवस्था नाही आपण माझी, पाण्याची व्यवस्था नाही आपण माझी. ठीक आहे, तर ट्रस्टीकडे पाहिजे नाही. मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्हाला ट्रस्टीला इन्कम सोर्स नसेल की तुम्ही रुग्णालयात देऊ शकता, पण तुम्ही
आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी एखादा मोठा स्पेस जेणेकरून ते घरून टिफिन वगैरे घेऊन आल्यानंतर ते तिथे बसून जेवण वगैरे करू शकतात. ठीक आहे, तुम्ही काही खराब नाही म्हणताय, पण पाहिजे नेटपेक्षा खूप छान प्रोसेस आहे. कारण की बाजूला जे मंदिर आहे खूप सारे बाजूला जमावले जातात. रस्त्याचा जो अंतर आहे आलेला आहे. त्यांनी स्वतःच्या मनामध्ये ज्या काही कल्पना समोर म्हणले तुम्ही काय घेता मंदिराच्या संदर्भामध्ये असू शकतात असं सांगतात. आपण घृष्णेश्वर मंदिराच्या एका दरबारामध्ये आलेले आहेत आणि माझ्या पाठीमागचं जे मंदिर आहे ते बघा हिमवरपंथी यांनी बांधलेलं आहे आणि त्याची आजची अवस्था बऱ्याच आहे त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहायला मिळतो. या संदर्भात आपण भाविकांना आज जी अमावस्या आहे शनी अमावस्या त्या संदर्भात या ठिकाणी भाविक आलेले आहेत. त्या भाविकांना आपण विचारू शकतो बघ काय आजची मंदिराच्या संदर्भामध्ये संस्थांकडून काही तुम्हाला काही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा सुचनाची व्यवस्था काय सांगणार. बेंगलोर से आप बेंगलोर से या कब से खड़े हैं. कुंभमेळ्याच्या आधी तुम्हाला ही आज जी परिस्थिती तुम्हाला दिसते ही अशी असणार आहे. ठीक आहे. श्री हरी अंबुरे पाटील, अजिंक्य महाराष्ट्र मराठवाडा प्रतिनिधी. यामध्ये रखडलेलं काम आता ह्या 6 महिन्यापासून मार्गी लागले बऱ्यापैकी. 7 वर्षानंतर एवढ्या मोठ्या निधीची आज काय परिस्थिती. जवळजवळ 70% काम सुरू झालेलं आहे. 20 एकरमध्ये काम चालू आहे. तिथे एक 2.5-3 एकरमध्ये पार्किंग, इथे बाहेर ही दुकानं आहेत, बेल फूल शॉप, हँडीक्राफ्टची वगैरे, त्यांच्यासाठी एक सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, भक्तनिवास आहे, मल्टी मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी दोन्ही बाजूने दर्शन रांग आहे. नाही दोन्ही बाजूने जी काही अतिक्रमण आहे या संदर्भात का कारवाई केली. अतिक्रमण आता कारवाई बऱ्याच वेळा 2-3 वेळा कारवाई करण्याचा शासनाचा किंवा आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाचा प्रयत्न दरवेळेस काही तुम्ही कठोर भूमिका घेत नाहीत. कठोर भूमिका आमची असून उपयोग नाही. कारण राजकीय वरद असतं या लोकांचं असतो. राजकीय लोकांचं म्हणणं असतं की यांचं पुनर्वसन व्हावं. पुनर्वसनासाठी जागा नव्हती, ती जागा शासनानं उपलब्ध करून दिल्यानंतर आता त्या जागेवर आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधतो. त्यांचं पुनर्वसन तिकडे केल्यानंतर हे अतिक्रमण आपण हटवतोय. 1 वर्षभरात तो कार्यक्रम होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं दुतर्फा अतिक्रमण दिसते, जी की जो मार्ग आहे राज्य महामार्ग जो आहे त्या ठिकाणी सुद्धा दुतर्फा अतिक्रमण दिसत आहेत. परत तिथं अतिक्रमण असून सुद्धा बऱ्याचशा काही वाहनाचं तळघर नसल्यामुळे त्या ठिकाणी थांबले. या संदर्भात काही राज्य महामार्गाचा जो मी जर विषय काढत असता तर राज्य महामार्गाचा विषयाचा आणि आमचा अर्थार्थी त्याचा काही संबंध नाही. तो शासनाचा किंवा सार्वजनिक कृष्णेश्वर मंदिराची आजची परिस्थिती आणि गेल्या मागच्या 15 वर्षाची परिस्थिती या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार. मागच्या 15 वर्षापूर्वी आज जो आपल्याला भाविक इथे क्राऊड दिसतोय एवढा क्राऊड नव्हता. अगदी नगण्य भाविक असायचा. आज शनिवार, रविवार, सोमवार सुट्टीचे दिवस असतील, बाकीचे दिवस असतील, फुटफॉल भाविकांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दिवसेंदिवस वाढले. दिवसेंदिवस अगदी वाढत. येणाऱ्या भाविकासाठी तुमचं काय नियोजन आहे. येणाऱ्या भाविकांसाठी किंवा वाढत्या गर्दीचं नियोजन लक्षात घेता किंवा 2027चा नाशिकचा कुंभमेळा लक्षात घेता प्रशासनाने आम्हाला एक 200 कोटींचं पॅकेज तीर्थक्षेत्र विकासमध्ये 2018 सालीच दिलेलं आहे. काही कोविडचा काळ आणि G20च्या वेळेस सगळं अतिक्रमण. त्रास तुम्हाला होतोय ना. ट्रस्टची जमीन आहे ना, एका साईडला तरी ट्रस्टची जमीन आहे. ट्रस्टच्या जमिनीवर आमचं वाहनतळ आहे. जेवढी पुरते तेवढं वाहनतळ आम्ही तिथं वापरतोय. मग सार्वजनिक बांधकाम विभागाला घेतल्या ग्रामपंचायतचं तुम्ही काही बोलला नाही. बोलून झालंय हो, पण मग करणार काय, त्याला इलाजच नाही ना. ग्रामपंचायत काही कारवाई करत नाही का त्या संदर्भात. ग्रामपंचायतला अधिकारच नाही म्हणतात ते. का नाही. ग्रामपंचायत आता येणाऱ्या भाविकांचा त्रास हा ग्रामपंचायत. मी काय म्हणू लागलो की ग्रामपंचायतची पण तुमची जेवढी जबाबदारी तेवढी ग्रामपंचायतची पण आहे ना. हो, मग हा तुम्ही प्रश्न त्यांना विचारा ना. अच्छा, ठीक आहे. नाही त्या संदर्भात तुम्ही चर्चा केली. बऱ्यापैकी प्रत्येक वेळेस होत असते, परंतु त्यांचेही काही बंधनं आहेत, त्यांना त्यांची लिमिटेशन. राहिलेली जी कामं आहेत ती किती दिवसात पूर्ण होती. एक 6-7 महिन्यात जवळपास. 6 महिन्यात